श्री गणेशाय नमः। श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 5 कच्छ व देव यांनी आख्यान। वंशपायन म्हणाले की हे जन्मेजया राजा, प्रत्यक्ष परमेश्वरापासून तुझ्या वंशाची वंशावळी आहे। याच तुझ्या वंशात ब्रह्मदेवापासून 10वा पुरुष ययाती राजा हा झाला। हे ऐकून जन्मेजय राजा म्हणाला की त्याची सर्व कथा ऐकावी अशी माझी इच्छा आहे। ते ऐकून वंशपायन म्हणाले की देव आणि दैत्य यांच्यात आरंभापासूनच वैरभाव होता, त्यामुळे त्यांच्यात वारंवार लढाया होत असत। त्या युद्धात पुष्कळ राक्षस मरण पावत, परंतु त्यांना राक्षसांचा गुरु शुक्राचार्य व संजीवनी मंत्राच्या सामर्थ्याने जिवंत करीत असे। परंतु देवाकडील जे लोक मरत त्यांना मात्र कोणीच जिवंत करू शकत नसे, कारण तो मंत्र देवांना येत नव्हता। तेव्हा तो मंत्र आपणास प्राप्त व्हावा म्हणून देवांना एक युक्ती सुचली व त्यांनी देवांच्या गुरुचा मुलगा कच्छ याचे शुक्राचार्याजवळ जाऊन कोणत्या तरी युक्तीने तो मंत्र शिकावा अशी सूचना केली व त्याला शुक्राचार्याकडे पाठविले। कचाने शुक्राचार्याकडे येऊन विनंती केली की व त्याच्या घरी राहून संजीवनी विद्या शिकण्याची सोय करून घेतली। व कच्छ हा देवाकडून आल्याचे राक्षसास माहीत होते, त्यामुळे एके दिवशी तो शुक्राचार्याच्या गायी राखत रानात हिंडत असता योग्य संधी साधून राक्षसांनी त्यास ठार केले। तेव्हा संध्याकाळी गायी परत आल्या तेव्हा त्याच्याबरोबर कच्छ परत न आल्यामुळे शुक्राचार्यास काळजी वाटू लागली। शुक्राचार्याला देवयानी नावाची एक अतिशय सुंदर मुलगी होती, तिचे कचावर प्रेम होते। त्या दिवशी कच्छ लवकर परत न आल्यामुळे ती फार काळजीत पडली। नंतर शुक्राचार्याला अंतर्ज्ञानाने असे समजले की राक्षसांनी कचास ठार केले आहे। मग त्याने आपल्या मंत्रसामर्थ्याने कचास जिवंत केले। राक्षसास ही गोष्ट समजली की आपण कचास ठार केले, परंतु त्यांचे प्रेत तसेच टाकून दिल्यामुळे शुक्राचार्य कचास जिवंत करू शकला। म्हणून राक्षसांनी परत संधी सापडताच कचास ठार केले व त्याचे अत्यंत बारीक बारीक तुकडे केले। नंतर ते तुकडे वाघ, कोल्हे, लांडगे इत्यादी रानातील प्राण्यांना खावयास दिले। तरी पण परत देव यांनी करिता शुक्राचार्याने कचास जिवंत केले। शेवटी राक्षसांनी एक निराळीच युक्ती केली। त्यांनी पुन्हा संधी साधून कचास ठार मारून त्याला जाळले व त्याची राख दारूत मिसळून ती शुक्राचार्यास पिण्याकरिता दिली। त्या दिवशी कचाची येण्याची वेळ निघून गेली तेव्हा देव यांनीच फार वाईट वाटू लागले। देव यांनी शुक्राचार्याची अतिशय लाडकी लेक होती, त्यामुळे त्याने कचाचा परत शोध केला तेव्हा तो आपल्या पोटात आहे असे त्यास समजले। परंतु आता कचास परत जिवंत करण्यात अडचण अशी होती की जर कचास जिवंत केले तर शुक्राचार्यास मरण येणार होते आणि संजीवनी मंत्र दुसऱ्या कुणास ठाऊक नव्हता। शुक्राचार्याने देवयानीला आपली अडचण सांगितली तेव्हा ती म्हणाली की कचाला पोटात हा मंत्र शिकवा आणि ही अडचण दूर करा। कच तर जिवंत झाला नाही तर मी जीव देईन। तेव्हा नाईलाजाने त्याने कचास तो मंत्र सांगितला व त्याला जिवंत केले। त्यावेळी कच शुक्राचार्याचे पोट फाडून बाहेर आला व तोच मंत्र म्हणून त्याने शुक्राचार्यास जिवंत केले। आपल्याला मंत्र येत आहे असे पाहून कच शुक्राचार्यास म्हणाला की येथे राक्षसांचा फार त्रास आहे, म्हणून आता मला जाण्याची आज्ञा द्यावी। शुक्राचार्याने मोठ्या दुःखाने त्याचे म्हणणे मान्य केले। राक्षसाने दारूत कचाची राख घालून आपल्याला फसविले याचा शुक्राचार्यास फारच राग आला होता व त्या रागाच्या भरात ब्राह्मणाने कधीही दारू पिऊ नये अशी मर्यादा त्याने घातली व जो कोणी ब्राह्मण दारू पिईल त्यास 100 ब्रह्महत्येचे पाप लागेल असे सांगितले। कचाने शुक्राचार्याचा निरोप घेतला व तो जाऊ लागला। तेव्हा देवयानीने त्यास अडवून असे म्हटले की माझ्या वडिलांनी केवळ माझ्या आग्रहावरून 3 वेळा तुम्हास जिवंत केले व तुम्ही माझा स्वीकार कराल याच आशेने त्यांनी तुम्हास जिवंत केले। हे ऐकताच कच्छ म्हणाला की एक म्हणजे तू माझी गुरुबहीण आहेस व आता तर माझा आणि तुझा जन्म एकाच उदरातून झाला आहे, तेव्हा ही गोष्ट अशक्य आहे। अशा तऱ्हेने अचानक आज्ञेचा भंग केल्यामुळे ती कचास शाप देऊन म्हणाली की ज्या अर्थी तू मला आता फसून जात आहेस त्या अर्थी माझ्या पित्यासमान प्राप्त झालेली संजीवनी मंत्रविद्या निष्फळ होईल। ज्यावेळी तू ती जपशील त्यावेळी ती तुझ्या उपयोगी पडणार नाही। तेव्हा कच्छ तिला म्हणाला की तू अन्यायाने मला शाप दिला आहेस, म्हणून तुला सुद्धा कोणी ब्राह्मण कुमार वरणार नाही। इतके बोलून कच्छ स्वर्गलोकी निघून गेला। नंतर त्याने सर्व देवास एकत्र बोलावले व घडलेली गोष्ट त्यांना सांगितली व बृहस्पती संजीवनी मंत्राचा उपदेश केला। लगेच त्याने त्याची प्रचितीही पाहिली, त्यामुळे देवांना अतिशय आनंद झाला व राक्षसाशी लढून त्यांचा पराभव करण्यात त्यांना उत्साह वाटू लागला। ते सर्वजण लढाईची तयारी करण्याबद्दल इंद्रास आग्रह करू लागले। तेव्हा इंद्र म्हणाला की मी अगोदर लढाईसाठी योग्य कारण शोधून काढतो। नंतर इंद्र वृषपर्वा नावाचा राक्षसाचा राजा होता त्याच्या नगरीजवळ गेला। तेथे नगरीबाहेरील सरोवरात शुक्राचार्याची मुलगी देवयानी आणि वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा आपल्या दासीसह आपले वस्त्रे काठावर ठेवून पाण्यात क्रीडा करीत होत्या। ते पाहून इंद्राने वाऱ्याचे रूप
घेऊन एकमेकीचे वस्त्रे एकमेकात मिसळून उडविली व त्यांना ऐकू येईल असा मोठा आवाज केला. तो आवाज ऐकून सर्व स्त्रिया घाबरल्या. यातच आपली वस्त्रे वाऱ्याने उडून जात आहेत असे पाहून त्या भराभर वर आल्या व हाताला मिळेल ते वस्त्र नेसल्या. शर्मिष्ठा अगोदरच काठावर आली होती व तिने गडबडीत देवयानीची वस्त्रे नेसली होती. तितक्यात देवयानी तेथे आली. तिने ते पाहताच रागावून ती शर्मिष्ठेला म्हणाली की, अगं अमंगले, तू माझे वस्त्र नेसलीस. तुला माझ्या बापाच्या मोठेपणाचा गर्व झाला होता, परंतु माझ्याच पित्याच्या कृपेने तुझ्या पित्याला हे राज्य मिळाले आहे, एवढे पण तुला कळत नाही का? हे ऐकून शर्मिष्ठेलाही राग आला. ती संतापाने म्हणाली की, हे भिकाऱ्याच्या पोरी, तुझा बाप माझ्या बापाच्या घरी भिक्षा घेतो, ते भिक्षेचे अन्न खाऊन इतकी माजलीस कशाला? असे बोलून देवयानीला एका विहिरीत फेकून ती आपल्या वाड्यात परत आली. काही वेळाने त्या ठिकाणी ययाती राजा शिकार करण्यासाठी आला. त्याने देवयानीला वर काढले व आपण स्वतः शिकारीसाठी पुढे निघून गेला. इकडे देवयानी बराच वेळ झाला तरी घरी परत आली नाही, म्हणून तिला शोधण्याकरिता तिची दासी तेथे आली व तिला घरी चल म्हणू लागली. देवयानीने तिला सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाली की, याच्या पुढे मी नगरात राहणार नाही असा निरोप माझ्या बाबांना सांग. दासीने ही गोष्ट शुक्राचार्यास सांगितली व ती त्याला घेऊन तेथे आली. शुक्राचार्यांना पाहून देवयानी म्हणाली की, बाबा, माझा प्राण जावा या विचाराने शर्मिष्ठेने मला विहिरीत लोटून दिले, परंतु याबद्दल मला फारसे दुःख वाटत नाही. पण ती जे नाना प्रकारचे वाईट शब्द बोलली ते माझ्या काळजाला घरे पाडीत आहेत. सगळे त्रिभुवन आपले चरण वंद्य मानित असता तिने आपली नाना प्रकारे निंदा केली. याप्रमाणे देवयानीचे भाषण ऐकल्यावर त्याने तिचे सांत्वन केले व नंतर शुक्राचार्य राक्षसांच्या सभेत येऊन उभा राहिला. शुक्राचार्याला पाहताच ऋषपर्वा राजाबरोबर सर्व राक्षस त्याला मान देण्यासाठी उभे राहिले आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्यास पूज्यासनावर बसू लागले. तेव्हा तो त्यांच्या आदर सत्काराचा त्याग करून रागाने म्हणाला की, ऋषपर्व्या, मी तुझा आश्रित आहे म्हणून तुझ्याजवळ निरोप मागण्याकरिता येथे आलो आहे. मी राक्षसांचे आचार्यपण आज सोडले. इतकेच नव्हे तर त्याची मला यापुढे गरज नाही. त्यांनी माझ्याशिवाय खुशाल राज्यकारभार करावा. हे ऐकताच ऋषपर्व्याने धावत जाऊन त्यांचे पाय धरले व म्हटले की, गुरुराज, आमच्या हातून कोणता अपराध घडला तो सांगा व आमचा सर्वांचा शिरच्छेद करून मग वाटेल तिकडे जावे, नाहीतर मी आपले पाय सोडणार नाही. तेव्हा शुक्राचार्य म्हणाला की, शर्मिष्ठेने आज देवयानीस दुरुत्तर करून तिला विहिरीत लोटून दिले. यावेळी ययाती राजा तेथे आला, त्यामुळे देवयानी जिवंत राहिली. आता मी जर तुमच्याबरोबर राहिलो तर प्राण देण्याच्या देवयानीने निश्चय केला आहे. हे ऐकून ऋषपर्वा म्हणाला की, गुरु महाराज, आपण आज्ञा करा, म्हणजे आपल्या चरणावरून हा माझा देह व देवयानीवरून शर्मिष्ठा ओवाळून टाकतो. देवयानी ज्याप्रमाणे आपले बालक आहे त्याचप्रमाणे आम्ही पण आपली बालके आहोत, म्हणून सर्व अपराधांची क्षमा करून आम्हाला अभय द्यावे, अशी त्याने शुक्राचार्याजवळ प्रार्थना केली व कन्येची समजूत घालण्याविषयी त्याने सुचविले. ऋषपर्व्याने देवयानीची सुद्धा प्रार्थना केली. तेव्हा ती म्हणाली की, तुझी मुलगी जर 1,000 दासीसह माझी दासी होईल व मी लग्न केल्यानंतरही माझ्या नवऱ्याच्या घरी येण्याची कबूल करील तरच माझा राग शांत होईल. राजाने ही गोष्ट ताबडतोब शर्मिष्ठेस कळविले. त्यावेळी तिला अतिशय दुःख झाले, परंतु असे जर केले नाही तर बापाचा पूर्णपणे नाश होईल, म्हणून तिने देवयानीचे दास्यत्व स्वीकारले व त्याप्रमाणे ते भांडण संपले. पुढे एके दिवशी शर्मिष्ठेसह देवयानी त्याच ठिकाणी खेळत असता ययाती राजा योगायोगाने तेथे आला. त्याला पाहताच देवयानीने त्याच्याशी विवाह करण्याचा आपला हेतू त्याला कळविला. तेव्हा ययातीने शुक्राचार्याच्या परवानगीने तिच्याबरोबर विवाह केला. नंतर ययाती देवयानी व शर्मिष्ठेला घेऊन आपल्या गावी जाण्यास निघाला. तेव्हा शुक्राचार्याने त्याला असे सांगितले की, शर्मिष्ठेविषयी जपून वाग. त्या राजकन्येला भाडून जर तू माझ्या कन्येशी अग्निती संपादन करशील तर मी तुला शाप देईन. त्यामुळे ययातीने शर्मिष्ठेला एका लांब ठिकाणी ठेवून दिले व तो देवयानीसह मोठ्या आनंदात दिवस घालवू लागला. पुढे देवयानीस यदू व तुवरसू असे 2 मुले झाले. शर्मिष्ठेस ज्या ठिकाणी ठेवले होते ते काही कमी नव्हते, परंतु तारुण्याचा काळ फार विलक्षण होता. तो शर्मिष्ठेला सहन करवेना, त्यामुळे ती झुरू लागली. एके दिवशी ययाती राजा सहज त्या ठिकाणी गेला असता तिने त्याचा उत्तम प्रकारे आदर सत्कार केला व एकांतात आपला मनोदय त्याला कळविला. त्याला शुक्राचार्याची आज्ञा आठवत होती, परंतु शर्मिष्ठेचे दुःख त्याच्याने बघवेना, म्हणून त्याने तिचे म्हणणे मान्य केले. त्यानंतर शर्मिष्ठेलाही द्रुदू, अनु व पुरू ही 3 मुलगे व माधवा नावाची एक मुलगी झाली. तोपर्यंत देवयानीस ही गोष्ट कळली नाही, परंतु एक दिवस तिने शर्मिष्ठेजवळ मुले बघितली व चौकशी केल्यावर तिला असे कळून आले की ही मुले ययातीपासून
झालेली आहेत हे समजताच ती अतिशय संतापली व ही गोष्ट शुक्राचार्याला सांगितली. तेव्हा शुक्राचार्याने रागाने असा शाप दिला की राजास वृद्धकाळ येवो. त्याबरोबर ययाती राजा अतिशय म्हातारा दिसू लागला. त्याने जाऊन शुक्राचार्याची पुष्कळ मनधरणी केली. तेव्हा शुक्राचार्याने त्याला असा उशाप दिला की तू आपले म्हातारपण ज्यास देशील त्याचे तरुणपण तुला प्राप्त होईल. मग आपले म्हातारपण जो घेईल त्यास राज्य देण्याचा निश्चय राजाने केला व तो घरी आला. मग सर्वप्रथम त्याने देवयानीच्या मुलास विचारले, परंतु त्याने त्यांचे म्हणणे मान्य केले नाही. मग शर्मिष्ठेच्या मुलास विचारले असता त्यानेही नकार दिला. शेवटी धाकटा मुलगा पुरू याने त्याचे म्हणणे मान्य केले. याप्रमाणे पुत्राचे तारुण्य घेऊन ययातीने आपल्या दोन्ही स्त्रियासह 1000 वर्ष अत्यंत आनंदात व चैनीत घालविली. नंतर मुलाचे तारुण्य त्यास परत देऊन व त्याला राज्यावर बसून दोन्ही स्त्रियासह ययाती अरण्यात गेला. तेथे त्याने घोर तपश्चर्या केली व शेवटी तो इंद्रलोकी गेला. तेव्हा हा आपले पद घेईल अशी भीती इंद्रास वाटली व त्याने त्याचे पुण्य त्याच्या मुखाने वदविले. आपल्या तोंडाने आपले पुण्य दुसऱ्यास सांगितले असता पुण्य कमी होतो असा नियम आहे. अशा तऱ्हेने ययातीचे पुण्य कमी होऊन तो स्वर्गातून खाली गेला. परंतु अष्टकादी राजर्षीच्या कृपेने पुन्हा त्या स्वर्गपद प्राप्त झाले. ययातीच्या मागे त्याच्या मुलाने उत्तम रीतीने राज्य केले. त्यामुळे पुरूपासून झालेल्या पुढील वंशास पौरव हे नाव मिळाले. इतकेच सांगून वंशपायन म्हणाले की राजा, याच वंशातला तू आहेस.